हामिला खवातीन और औरतों के दीगर इमराज नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश, बातपान, बच्चा दाने की गांठों और अपेंडिक्स हार्निया का इलाज और ऑपरेशन की सहूलत मौजूद। डॉक्टर खान सारा नुदरत माविन नर्सिंग होम एंड फर्टिलिटी सेंटर, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलूर नाका, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। 20 जुलाई की शाम श्री रतन थौरात एक दुकान पर गए थे। गाड़ी को लेकर इनका कुछ नौजवानों के साथ झगड़ा हुआ, जिसमें एक नौजवान ने श्री रतन थौरात के हाथ पर तलवार से वार किया, जिसमें इनके हाथ का पंजा कटकर नीचे गिर गया था। इस मामले में पंजे को जोड़ने की पुलिस और डॉक्टर की कोशिश कामयाब रही। इस पर नांदेड़ जिला SP श्री कृष्ण कोकाटे ने मीडिया के सामने मजीद मालूमात दी। 20 तारखेला संध्याकाळी त्रिरत्न थोरात हे एका ठिकाणी दुकानावर गेलेले होते। त्यांच्या काही गाडीच्या वादावरून, इतर वादावरून काही तरुणांशी वाद झाला आणि बाचाबाचीमध्ये एकाने त्याच्या हातावर तलवारीचा वार केला। त्याचा पूर्ण मनगट, हाताचा पंजा हा तुटून खाली पडलेला होता। हा व्यक्ती हा गरीब मजूर आहे, त्या मजुरी करून काम करतो। आमचे PI आणि बोलमवाड आणि त्यांच्या टीमने त्याला तात्काळ दवाखान्यात हलवलं। दवाखान्यात हलवल्यानंतर त्याचा जो तुटून पडलेला हात होता तो आईस पॅकवर ठेवलेला होता। त्यानंतर तिथे खात्री केल्यानंतर मी स्वतः पोहोचलो। खात्री केल्यानंतर तो तिथे जोडण्याचं ऑपरेशन करणारे प्लास्टिक सर्जन वगैरे उपलब्ध नव्हते। आम्ही मुंबईशी बोललो आणि काही तिथले जे व्यक्ती होते डॉक्टर्स त्यांच्याशी बोललो। त्याच्यानंतर त्यामध्ये सुविधा उपलब्ध नसल्याने डॉक्टर पालीवाल यशोसाई यांच्याशी संपर्क साधला। त्यांना ती परिस्थिती समजून सांगितली। त्या हात आईस पॅकमध्ये गुंडाळून ठेवायला सांगितले। त्याच्यानंतर मग डॉक्टर पालीवाला यांनी ते फोटो वगैरे बघितल्यानंतर याचं सर्जरी आपण करू शकतो यशोसाई हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेटमध्ये असं सांगितलं। मग आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विनंती करून त्याला तातडीने यशोसाई हॉस्पिटलला हलवलं आणि पाठपुरावा करून त्यांचं ऑपरेशन डॉक्टर पालीवाल आणि त्यांच्या टीमने 7 ते 8 तास कंटिन्युअस रात्री 5:30 वाजेपर्यंत ऑपरेशन करून त्याचा हात बसवला। आम्हाला याचा फार आनंद आहे की एका व्यक्तीचा जो कटलेला हात होता, जो अपंग होऊ शकला असता, त्याचा हात जोडण्यामध्ये यशोसाई आणि त्यांच्या डॉक्टरच्या टीमने आम्हाला मदत केली। 18 जुलाई की शाम नांदेड़ जिले के किनवट में खुले मैदान पर चंद लोग जमा होकर पार्टी कर रहे थे। इसी दौरान वहां पर आए चंद लुटेरों ने हथियार की दाग दिखाकर वहां से नकद रकम और दीगर सामान लूटकर फरार हो गए थे। इस मामले में किनवट पुलिस स्टेशन में नामालूम मुल्जिमीन के खिलाफ मुकदमा दर्ज किया गया था। इस मामले में लोकल क्राइम ब्रांच की टीम ने इस डकैती की वारदात का पर्दाफाश करते हुए एक नाबालिग समेत 12 मुल्जिमान को गिरफ्तार किया है और उनके कब्जे से 2 पिस्तौल, 1 जिंदा कारतूस, 1 एयरगन, 2 तलवारें, खंजर, 8 मोटरसाइकिलें और लूट के 1.25 लाख रुपये जब्त कर लिए हैं। मुल्जिमान को मजीद तफ्तीश के लिए किनवट पुलिस के हवाले कर दिया गया है। 18/7 रोजी पोलिसांनी किनवट हद्दीमध्ये एक शेतामध्ये काही लोक फिर्यादीच्या म्हणण्यानुसार जेवणाची पार्टी करत असताना 12 ते 13 त्यांनी तक्रारीत 4च सांगितले, परंतु लोकांनी येऊन हत्यारं वगैरे मारून आमचं ऐवज लुटून नेला अशी तक्रार केलेली होती। त्यामध्ये ॲडिशनल SP भोकर आणि तिथले PI आणि तिथले SDPO यांनी तपास केला। तपासामध्ये काही नावं निष्पन्न झाली। LCBच्या टीमने ती नावं, निष्पन्न झालेली नावं आणि स्वतः काही इतर नावं निष्पन्न करून 12 आरोपी आपण अटक केलेले आहेत। 12 आरोपीपैकी 4 आरोपी हे मोठ्या गुन्ह्यातले फरार आरोपी आहेत। हे आरोपी यांनी त्या ठिकाणी एक व्यक्ती काम करायचा, त्या काम करणाऱ्याला असं लक्षात आलं की काही लोक पत्ते खेळतात असं लक्षात आल्यावर त्यांनी त्या सर्वांना बोलवलं आणि त्यांना अटॅक करून त्यांचे पैसे लुटून नेण्याचा प्लॅन केला। त्या अनुषंगाने त्यांनी आले, तलवारी आणि काही पिस्टल दाखवून त्यांचे पैसे लुटून नेलेले होते। आम्ही 2 दिवसात प्रयत्न करून ते निष्पन्न करून हे सर्व फरार आरोपी आणि इतर आरोपी 12 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। त्यांच्याकडून 1 तलवार, 2 खंजर, 2 अग्निशस्त्र आणि 1 एअरगन तसेच 5,95,000चा एकूण माल आपण त्याच्याकडून जप्त केलेला आहे, 3 मोटरसायकलसह। आणि ही एक चांगली डिटेक्शन आहे। याच्यामध्ये फरार आरोपी आणि यांनी एकत्रित येऊन एक लुटण्याचा प्रकार केलेला आहे आणि ह्यांना जर अटक केली नसते अधिक प्रकरण घडले असते। त्यामुळे याच्यामध्ये पोलिसांनी चांगलं डिटेक्शन केलं। हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफ़ा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़।
ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर में दाखिले जारी है। इस इंस्टीट्यूट में कोर्स है DMLT डायलिसिस टेक्नोलॉजी, GNMA, OT असिस्टेंट, सैनिटरी इंस्पेक्टर, कंस्ट्रक्शन सुपरवाइजर। इन कोर्सेज में दाखिले जल्द लेकर एक कामयाब मुस्तकबिल की सिमत कदम बढ़ाए। ग्लोबल पैरामेडिकल स्किल डेवलपमेंट सेंटर, माल्टेगरी रोड, उबैद रेसिडेंसी, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।